तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचंही निधन झालंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दिग्गज बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे। त्यांचं निधन झालंय। तर आपल्यासोबत चित्रपट विश्लेषक अमित भंडारीजी जोडलेले आहेत। अमितजी, आज दोन दुःखद घटना घडलेल्या आहेत, एक हिंदी सिनेमासृष्टीतली, दुसरी मराठी। मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे, आपली यावर प्रतिक्रिया? निश्चितच दुःखद आहे। भरत कुमार यांच्यासारखा अभिनेता म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं तत्कालीन पंतप्रधानांचं विरुद्ध ज्या पद्धतीने मिरवलं, म्हणजे त्यांचा जो नारा होता जय जवान जय किसान, तिथपासून म्हणजे अगदी उपकार, शहीद, पूर्व और पश्चिम ह्या सगळ्या सिनेमातून किंवा रोटी कपडावर मकान, त्यांचं म्हणजे एकूणच सोशो पॉलिटिकल असणारा सिनेमा, त्या काळचा भाबडा प्रेक्षक आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणारी जीवनमूल्य आणि देशभक्तीचं वारं हे ज्यांच्या खऱ्या तर सिनेमातून आलं, असे मनोज कुमार आज आपल्यात नाहीत, ही निश्चितच खेदाची बाब आहे। जी, मात्र अमितजी, समकालीन अभिनेत्यांचं आव्हान मनोज कुमार यांनी कसं पेललं होतं? तत्कालीन आपण जर बघितलं तर साधारण 62 पासूनची त्यांची कारकीर्द आहे, तर त्यानंतरचा उदय जो आहे तो साधारण 10 वर्षांनी आपल्याला बघता येईल, तो राजेश खन्नाचा आहे। त्यानंतर सायमल्टेनियसली आपल्याला बच्चन साहेबांचं आहे। एकूणच या सगळ्यामध्ये स्वतःचं असणारं वलय हे अबाधित राखणं, एकीकडे जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखे मातब्बर अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांनी जी कास पकडून ठेवली आणि स्वतःचा सिनेमाचा एक वेगळेपण हे त्यांनी निर्माण केलं आणि सामाजिक सिनेमा त्यावेळेला ऍक्शन अँटी हिरो अशा पद्धतीचे आपल्याला नायक दिसत होते। अमितजी, आता पुढची पिढी मनोज कुमार यांना काय म्हणून लक्षात ठेवेल? निश्चितच भारत कुमार म्हणूनच हा अभिनेता ओळखला जाईल। जगण्याला एक वेगळा आयाम देणारा, त्या काळाचा असणारा राजकीय आणि सामाजिक असणारी स्थित्यंतर यांचे पडसाद त्यांच्या सिनेमात उमटलेले दिसत। आजही त्यांच्या अनेक गाण्यांचा जो प्रभाव आहे, त्यांना जी आजपर्यंतची सगळ्यात सक्सेसफुल गाणी ज्यांना मिळाली आहेत अशा पैकी मनोज कुमार आहेत। म्हणजे जर तुम्ही बघाल तर त्यांच्या नावापासूनच त्यांच्यावर असणारा परिणाम हा दिलीप कुमारांचा आहे, अर्थात हरिकृष्ण गोस्वामी यांचा मनोज कुमार झाला, तिथपासून आपल्याला त्यांचं फिल्मी पण जाणवतं। पण त्या फिल्मी असलेल्या माणसाने वस्तुनिष्ठ आणि सामाजिक आशयाचेच सिनेमे केलेले आहेत आणि भक्तीचा एक वेगळा आधार त्यांनी शिर्डी के साईबाबा हा सिनेमा निर्देशित आणि निर्माता म्हणून ज्यावेळेला आले, त्यावेळेला एक वेगळ्या जाणीवांचा, प्रेक्षकांची नस ओळखणारा निर्माता दिग्दर्शक असा हा अभिनेता म्हणूनच कायम यांची ओळख आहे। जी, अमितजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।